तुम्ही कधी विचार केला का? आपण स्नान केल्यानंतर कपाळाला तिलक का लावतो? फक्त परंपरा म्हणून, की यामागे काही गूढ आध्यात्मिक आणि वैज्ञानिक रहस्य आहे? आज अनेक लोक तिलक लावतात, पण फार कमी लोकांना माहिती आहे की तिलक धारण ही धार्मिक खूण नाही, तर ती आहे मानवी शरीरातील ऊर्जा केंद्राशी जोडलेली एक प्राचीन पद्धत. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हजारो वर्षांपूर्वी आपल्या ऋषींनी सांगितलेली ही गोष्ट आज वैज्ञानिक देखील वेगळ्या पद्धतीने मान्य करत आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तिलक धारणामागील उपनिषदातील रहस्य, ऋषींचे ज्ञान आणि आधुनिक विज्ञान. आपल्या धर्मग्रंथांमध्ये एक सुंदर विचार सांगितला आहे. हा मानवी देह म्हणजे ईश्वराचे मंदिर आहे. जसे मंदिरात देवाची प्रतिष्ठा असते, तसेच आपल्या शरीरातील प्रत्येक रोमरोमात ईश्वरी तत्व वास करते. या देहमंदिराचे काही मुख्य स्तंभ आहेत. हृदय, मेंदू, यकृत, मूत्रपिंड. हे अवयव निरोगी असतील तरच आपले जीवन व्यवस्थित चालते. आणि या देहमंदिराचा मुख्य मार्ग म्हणजे मेरुदंड. योगशास्त्र सांगते की मेरुदंडावर अनेक ऊर्जा केंद्रे म्हणजे चक्र असतात. त्यातील एक अत्यंत महत्वाचे चक्र आहे आज्ञाचक्र. हे चक्र दोन्ही भुवयांच्या मधोमध असते आणि म्हणूनच हिंदू परंपरेत तिलक याच ठिकाणी लावले जाते. आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये या गोष्टीचे वर्णन खूप सुंदर पद्धतीने आले आहे, विशेषतः कठोपनिषदमध्ये. या ग्रंथात एक प्रसिद्ध मंत्र आहे, शतं चैकाच हृदयस्य नाड्यः तासां मूर्धानभविनिःसृतैका तयोर्ध्वमायन्नमृतत्वमेति विषंगण्या उत्क्रमणे भवन्ति. अर्थात हृदयातून 101 नाड्या निघतात. त्यापैकी एक नाडी मस्तकाकडे जाते. जो जीव त्या नाडीच्या मार्गाने वर जातो तो अमृतत्व म्हणजेच मोक्ष प्राप्त करतो. आणि इतर नाड्यांमधून जाणारे जीव इतर दिशांना प्रवास करतात, म्हणजे पुनर्जीवन. मस्तकाकडे जाणारी नाडीला योगशास्त्रात सुषुम्ना असे म्हणतात. हा उपदेश कोणी दिला? ही गोष्ट एक अद्भुत संवादातून आली आहे. कथा अशी आहे की ऋषी वाजश्रवाने एका यज्ञामध्ये वयोवृद्ध आणि अशक्त गाय दान दिली. पुत्र नचिकेताने आपल्या वडिलांना प्रश्न केला, तुम्ही मला कोणाला दान देणार आहात? ह्या प्रश्नावर वडील रागवले आणि रागात म्हणाले, मी तुला यमाला दान देतो. वडिलांच्या आज्ञेला सत्य मानून नचिकेता यमलोकी गेला आणि तेथे त्याने 3 दिवस उपवास करून प्रतीक्षा केली. यमराजाने 3 दिवसाच्या प्रतीक्षाच्या फळस्वरूपात नचिकेताला 3 वरदान मागण्याची अनुमती दिली. नचिकेताने पहिले वरदान मागितले, वडिलांचे राग शांत व्हावे. दुसरे वरदान मागितले, अग्निविद्येचे ज्ञान, ज्याने स्वर्ग मिळेल. तिसरे वरदान मागितले, मृत्यूचे रहस्याचे ज्ञान. यमदेवाने पहिले 2 वरदान सहज दिले, पण तिसऱ्या प्रश्नाने ते संकोचित झाले. नचिकेताच्या आग्रहाने त्यांनी आत्म्याची अमरता आणि ज्ञानाचा गूढ सिद्धांत समजवला. यमराजांनी त्याला आत्मा, नाडी आणि मोक्ष मार्गाचे ज्ञान दिले. याच ज्ञानातून आपल्याला सुषुम्ना नाडी आणि मस्तकाचा मार्ग समजतो. योगशास्त्रात दोन्ही भुवयांच्या मधला भाग आज्ञाचक्र म्हणून ओळखला जातो. हे चक्र बुद्धी, एकाग्रता, अंतर्ज्ञान यांच्याशी संबंधित आहे. म्हणून स्नानानंतर या ठिकाणी तिलक लावणे म्हणजे या ऊर्जा केंद्राला जागृत करणे असे मानले जाते. म्हणूनच आपल्या परंपरेत चंदन, केसर, कस्तुरी, कुंकू, बुक्का यापासून बनवलेले तिलक लावले जाते. आता तिलक लावताना कोणता बोट वापरतात? आपल्या शास्त्रात सांगितले आहे की तिलक लावताना मध्यमा किंवा अनामिका हे बोट वापरावे. कारण योगशास्त्रानुसार मध्यमा किंवा अनामिका ह्या बोटाचा संबंध हृदयाशी असतो. जेव्हा आपण मधल्या बोटाने तिलक लावतो तेव्हा त्या स्पर्शातून निर्माण होणारी ऊर्जा हृदयापर्यंत पोहोचते. यामुळे मनात निर्माण होते शांतता, भक्तिभाव, सकारात्मकता. आता पाहूया विज्ञान याबद्दल काय सांगते.
दोन्ही भुवयांचा मधला भाग मेंदूतील एक अत्यंत महत्वाचा बिंदू आहे. हा भाग फ्रंटल लोब आणि पिनियल ग्रंथी जवळ असतो. प्रसिद्ध तत्वज्ञ रेने डिस्कार्टेज यांचा जन्म 15 मार्च 1596 ला फ्रान्समध्ये झाला व ते स्वीडनमध्ये 11 फेब्रुवारी 1650 ला वारले. त्यांचे प्रमुख कामे मेडिटेशन्स ऑफ फर्स्ट फिलॉसॉफी, डिस्कोर्स ऑन द मेथड, प्रिन्सिपल्स ऑफ फिलॉसॉफी असे होते. यांनी पिनियल ग्रंथीला आत्म्याचे स्थान असे म्हटले आहे. या भागावर हलका दाब दिल्यास ताण कमी होतो, मन शांत होते, एकाग्रता वाढते, असे आधुनिक संशोधन सांगते. तिलकासाठी वापरले जाणारे चंदन, ज्याला इंग्लिशमध्ये सॅन्टेलियम अल्बम असे म्हणतात, यावर संशोधन करणारे वैज्ञानिक इयान साऊथवेल यांनी सांगितले आहे की चंदनात थंडावा देणारे गुण, अँटीबॅक्टेरियल गुण आणि मन शांत करणारा सुगंध असतो. म्हणूनच कपाळावर चंदनाचा तिलक लावल्याने मेंदू शांत राहतो. आता भस्मलेपन का करतात? धर्मशास्त्र सांगते की तिलक लावण्यापूर्वी भस्मलेपन करावे. भस्मामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. भस्म जंतुनाशक असते, त्वचेचे संरक्षण करते, शरीरातील उष्णता संतुलित ठेवते. म्हणूनच ऋषीमुनी भस्म आणि तिलक यावर भर देत. पूर्वीच्या काळात तिलकधारी व्यक्तीला समाजात विशेष आदर मिळत असे. कारण तिलक हे फक्त चिन्ह नव्हे, ते होते धर्मनिष्ठा, संस्कृती आणि आध्यात्मिकतेचे प्रतीक. म्हणून स्नानानंतर तिलक लावणे ही फक्त एक परंपरा नाही, यामागे आहे उपनिषदांचे ज्ञान, योगशास्त्राचे तत्व आणि आधुनिक विज्ञान. तिलक धारण म्हणजे स्वतःच्या शरीरातील परमेश्वराची पूजा. म्हणून प्रत्येकाने स्नानानंतर किमान एक तिलक तरी अवश्य लावावे. तुम्ही रोज गंध लावता का? आणि कोणत्या प्रकारचे तिलक किंवा गंध लावतात? चंदन, बुक्का की कुंकू? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच धर्म आणि विज्ञानाशी संबंधित रोचक माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.